मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण तर आरोपी दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आलाय। अमेडिया कंपनीचा दिग्विजय पाटील हा भागीदार आहे, तर पुणे पोलीस त्याला कधीही अटक करणार आहेत। मुंडवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील आरोपी आहेत। अटकपूर्व जामीन मिळण्याआधीच तो माघारी घेतलेला आहे, तर पुणे पोलीस त्याला कधीही अटक करतील। अंजली दमाने आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, आपली प्रतिक्रिया। आता फॅक्ट अशी आहे की त्यांनी त्याचं बेल ऍप्लिकेशन 18 तारखेला मागे घेतलंय। आता पोलीस त्याला अटक करणार आहेत की नाही मला माहित नाही, आणि खरं तर ही अटक केव्हाच व्हायला हवी होती। म्हणजे 5 नोव्हेंबरला हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर जसजशी माहिती येत गेली तसतसं त्यांना चौकशीसाठी यांना अटक करणं गरजेचं होतं। पण खरं तर याला अटक झाली पाहिजे का, तर त्याचं उत्तर नाही आहे। कारण हा त्याच्यातला 1% पार्टनर आहे। 99% त्याच्यात पार्टनर असणाऱ्या पार्थ पवारला अजूनपर्यंत पोलिसांनी एकदाही बोलवलं नाहीये, त्याची कुठचीही चौकशी केलेली नाहीये। पण आणि त्यामुळे त्याचं नाव FIR मध्ये नव्हतं। आताच्या घटनेला खडक म्हणणं एक चार्जशीट फाईल झाले, ते फक्त आणि फक्त शीतल तेजवानी विरोधात आहे। आता जेव्हा या दिग्विजय पाटीलने अर्ज केला होता बेलसाठी, त्याच्या हिअरिंग मध्ये तो स्वतः कधीच हजर नव्हता, त्याचे वकील सुद्धा नसायचे, आणि शेवटी त्यांनी थेट जाऊन आता हे बेलसाठीचा अर्जच मुळात मागे घेतलाय। त्याच्या मागे त्यांचं गणित काय मला माहित नाही, पण कुठेतरी अटक झाली तर त्याचं मी स्वागत करेन। कारण आत्ताच्या घटनेला ह्या पूर्ण प्रकरणात कुठेही म्हणजे फक्त राजकारण होताना दिसतंय। एक 22 वर्षाचा तो पोरगा आहे, 1% त्याची भागीदारी आहे, पण एक मोठा टोणगा जो पार्थ पवार आहे त्याच्यावर कुठलीच कारवाई अजून झाली नाहीये। 99% पार्टनर असून याची खंत नक्कीच आहे। पण आताच्या घटनेला हे का झालं नाहीये, पोलीस अटक करणार आहेत की नाही याची माझ्याकडे कुठचीही माहिती नाहीये। नक्कीच, धन्यवाद अंजलीताई तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।